चिकन राइस, चिकन और लॉलीपॉप। चलो भाऊ चलो, जय जय मॉर्निंग आलो खेडेगावामध्ये सकाळ तेव्हा होते जेव्हा कोंबडा बांग देतो. देख भाई, ही वेळ डी विटॅमिन घ्यायची आहे, कारण की सकाळचे 7 वाजले. 7 ते 9 हा डी विटॅमिन घेण्याचा वेळ आहे. आणि ऊन मस्त एकदम कोवळा पडलेला आहे आणि चारीकडे वातावरण एकदम गार आणि कोमट वातावरण सारखं झालेलं आहे. मस्तपैकी माझ्यासोबत आहे बंट्या आणि हंट्या, दोन्ही मस्तपैकी विटॅमिनचा लाभ घेत आम्ही उभारलेलो आहोत. तर आम्ही हे पाहत होतो की काल हे जत्रेमधून नेमकं आणलेले काय काय आहेत. आमच्या गावामध्ये रेती वगैरे आणण्यासाठी एक ट्रक आणलेलं आहे, डंपर आणलेलं आहे. काय रेस सरकार आहे जे की पेट्रोलवर ह्याची. हेलो गाइस, मैं रिमोट कंट्रोल गाड़ी चलने लगी, देखो कैसी भाग रही है, देखो देखो. भाई साहब, हे पाय टरबूज टरबूजर मधली गाडी आहे. गदर मध्ये जातात ना ते वेळेस डंपर मध्ये बसलेले असतात. ही अशा डंपर आहे, फक्त त्याला 4 टायर असतात, हिला 6 टायर आहे. आणि ब्रश हे दोन्ही जेव्हा आपल्याकडे नसतं ना तेव्हा फक्त आपल्या कामाला फक्त एकच येतं, ते म्हणजे लिंबाची काडी. एकदम आपल्या दातामधलं खोलवर जातं आणि ते पिवळं आपण हटवितं. फोटो काढ कणी ती जत्रेमधून जायचं आणि खेळणी आणायची. भाई हे दिवस गेले रे, फक्त आता हे दिवस कोणाचे आहेत? हो, ह्यांच्या सारख्याचे दिवस आहेत. आता एवढा मोठा पटांगण कोणासाठी आहे? फक्त ह्यांच्यासाठी तर आहे. खेळा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. डंपर, बापरे, डंपर काय आणलंस? रेत भरून टाकायला. वेलकम टू माय डोंगर पिंपळा. नो डोंगर. ह्या डोंगरामध्ये मला बरंच काही निसर्गरम्य वातावरण दिसलं आणि या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त झाडी आहे ते म्हणजे सीताफळाची. हो, माझी नजर पडली एका सीताफळावर. ते एकदम पिकल्यासारखं वाटत आहे. मला पण माहिती नाही हे पिकलेलं आहे का नाही. याला दाबून पाहू का? पण हे कच्च आहे. हे झाड लय भारी आहे, परंतु ह्याचं नाव मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. ते दिसतंय का ती नदी, ते तळ दिसतं का? त्या तळ्याच्या आजूबाजूची जे शेती आहे, जमीन आहे, ती जमीन कोणाची आहे भाऊ? कोणाची आहे ती? आपली, फक्त आपली. असं वाटायला जणू काय का समुद्र आटून ते बंजर होती तशी झाली आहे. ते दोन्ही बी टेकड्या दिसत होते, त्या टेकड्यावर रनिंग केली आहे. हे पाठीमागं खूप लांबपर्यंत गेलेलो आहे. त्यापर्यंत मी रनिंग करत गेलेलो आहे. लई नाद होता मला डोंगर रनिंग करायची. आता ट्रॅकवर करतो, कारण की भाऊ खेडेगावामध्ये दुसरा उपाय नाही. एक तर रस्ता, एक तर डोंगर. 100 मीटर वाढवायचा किंवा रनिंग वाढवायची फक्त एकच टुंका, ते म्हणजे डोंगर आणि टेकडी. लहान होतो ना, जेव्हा मी तुमच्या वयाचा होतो ना, तेव्हा मी सकाळी 4 वाजता उठायचो, रनिंग वगैरे करून, व्यायाम वगैरे करून, तळ्यामध्ये आंघोळ करून डायरेक्ट मी घरी येत होतो, कपडे वगैरे घालून शाळेमध्ये जात होतो. पटकन काम व्हायचं. हे बांबू झाड आहे आणि हे कासरा थेट इथं बफेलोपर्यंत गेलेलं आहे. परंतु असं काय, हे पूल आहे का? गोडान पूल आहे का? माणसाने घराच्या शेजारी झाड लावलं पाहिजे, कारण की ते कधी मोठं ट्राय देईल आपल्याला, त्याची पर्वा न करता आपल्याला असलं फळ भेटतं. पाड आहे भाऊ. हे गाव दिसायला खूप छोटं आहे आणि पोरं पण खूप छोटे आहेत, पण स्टंट मारणारे माणसं कमी नाहीत. हे पहा नमुना, चल डायरेक्ट पीस आहे. हो का? पाय 2 3. इथं पाण्याची कमी नाही आहे. मी पण थंड्या पाण्याने आंघोळ करतो भाऊ. थंड्या पाण्याने कमी नाही इथं, परंतु गरम पाण्यासाठी नाही आहे. बिलकुल अर्धी बकेट पाणी आहे. मी आणि माझ्या गावामध्ये पबजी लवर नाही तर मी माझ्या गावातच नाही. ते पलीकडला कोपरा मारलेला आहे, हे कोपरा मारलेला आहे. भाई हे बघ, ह्याची रात्र आज ह्याची झोपच गेलेली नाही. झोपेतून उठलंय की पबजीवर बसलं आणि फोन आलाय मध्ये मध्ये. भाऊ परेशान झालाय. आता सर इंटरव्हल झालेली आहे, भाऊ एकदम आरामात आहे. दुपार होत आलेली 11:15 झालेले आहेत. तर आज आम्ही गावामध्ये हा विचार मांडलाय की आम्ही डोंगरामध्ये जाणार आहेत, कारण की पार्टी शार्टी करण्याचा हा पहिल्यापासूनच होता, परंतु आज मुहूर्त भेटला आणि त्यामुळे इथं ग्रुप जमलाय. बघूया ग्रुपचं म्हणणं काय. पत्रवाळी गिलास पिलास सब लावतो. चावला ले सावकारचं कॅशियर आले का? सकाळचा सीताफळ फायनली खाण्याचा योग आलाय. तर पाड खाण्यात मजा ना अलगच आहे. वाट बघायची लिमिट संपली आहे आणि वाट लागणारा सगळे आयटम्स आलेले आहे. दोन्ही पातील माचीस
बाकी झिंगूर जांगूर लागणारा मसाला मटेरियल वगैरे सगळं ह्याच्यात आहे. आणि बासमती तांदूळ पण दिसतोय भाई. आज राईत प्रोग्राम कुठं होतं पहिल्यांदा आपण जाऊया डोंगरमध्ये. सगळं प्लॅन वगैरे सगळं झालेलं आहे. पोरं वगैरे सगळे रेडी झालेले आहेत कारण की स्विमिंग पण करायची आहे. आणि मस्त पार्टी शॉटी मस्त वेज भाई रेडीच आहे आपल्याला दिसतच आहे. आणि बघा बॉईज पोरं सोरं तर काही नाही बाबा. चलो भाऊ चलो जय जय महाराज. रस्ता जरा आचे काढो नाही यार मग लोपर शूट घाल तुट जाए बिट जाए. वाटर खूबसूरत दिल गार्डन हो गयो. ते पहा गाव पहा ते चायना मधलं एक मंदिर आहे ना ते कोणतं तरी लाईन असतील त्या लाईन वरून चढायचं असते डोंगर सेम तसाच आहे बस. किती खोल आहे खूप खोल आहे. आणि तो त्या मला माहिती नाही एवढ्या मोठ्या डोंगर मध्ये पोरं कुठं गेलेले आहेत तर मी त्यांना आवाज देऊन बघतो. अमित ओ दिस इज हिअर ते पाय तिथं ते व्हाईट शर्ट सगळी पार्टी तिथं जमलेली भाई. लोपर शूट स्लिप होण्यासाठी एक नंबरच असतात. हे पाय डोंगर आणि सीताफळाची फाडी बापू खाणार आहेत आता खाणार आहेत आपण असली पहाड. ती पाय कुठं ते पाय पंगत बसली तेव्हा पिओ नहीं सुर के खाओ. सुर के पिओ भाई यहाँ पर सुर के पिओ नहीं सुर के खाओ होता है. लोल्या दिस इज लोल्या. त्याला लोल्या म्हणतात आमच्या भाषेमध्ये. तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात मला माहिती नाही ते मला कमेंटमध्ये सांगा काय म्हणतात त्या. हा लोल्या हे ना काटे लई असते तर भाऊ काटे असतात त्याच्यामुळे हे तोडू पण वाटत नाही एवढ्या काटा. ह्याला म्हणतात असली लोद्याचं झाड. झुडपून काढण्यासारखं झालंय कारण की ह्याच्यावर हिरवे नाहीत सगळे पिकलेले आहेत. हे पाय थांब ह्याला झुड पितो आता मी. जरा गरमी जास्तच आहे घाम खूप आलाय वातावरण पण तसं आहे भाऊ. माणूस खाऊन कितीतरी खाणार आहे. एका हाताने खावा अगर दोन्ही हाताने खावा. सरायला तर पाहिजे ना. आणखी तर खूप बाकी आहे भाऊ. एका माणसाला गरज घ्यायची असती अन्न वस्त्र निवारा ते पण आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे. ते म्हणजे अन्न म्हणजे अशा डोंगराळ भागातून सगळं भेटून जातं बरंच काही. आणि वस्त्र निसर्गातूनच निवारा निसर्ग. आधी डोंगरावर माणसं राहायचे झोपडा वगैरे बनवायच्या दगडाखाली राहायचे. ते कुठून आलं हे सगळं इथून तर भेटलेलं आहे ना. पण एवढी लालच बुरीवाला आहे भाई. तुम्हाला दुखणं आलं जडीबुटी तुम्ही पारशेत तळाव तुम्हाला भूक लागली फळ फूल काय नाही काय या जंगलामध्ये सगळं काय भेटते भाई. फक्त माहिती असायला पाहिजे. आणखी तर बऱ्याच लोकांना हे झाड कोणतं आहे ते झाड कोणतं आहे त्या वनस्पतीला काय म्हणतात ह्या वनस्पतीला काय म्हणतात हे आणखी माहिती नाही आहे. हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही एक टूर काढला आहे. ते टूर समोर दिसत असेल आपल्याला. ते टूर एक टीम बनून आलेली आहे. जर तुमची तरी भूक जर मिटत नसेल ना तर इकडं तर पातला ठेवलेलंच आहे ना चुलीवर ते आणखी बाकीवर आहे ना. ये देखो हम हैं और ये हमारी पौरी चल रही है. ये हम है और ये ईजे की पार्टी चल रही है. हे तर काय नाही हे तर सपक आहे भाऊ. असली मसाला तर तिकडे ग्रुप डिस्कशन है का ते आहे का. मेरा नाम विजय. मैं अभी इधर भाटे का चूल्हा बना के चला फूक रहा है. आप बोल रहे लीबिड़ की पब्लिक
इधर आने का है क्या मंगना है, खाने को मंगना क्या आने का। रुईन जा राजू पच अच्छा अच्छा मटन खाने का रे बाबा, कोंबडी का તમારે જા ના આસલી कतरा पाणी है को नेते आऊ मैं हो आईच काय स्मेल स्नॅप फोटो काढ आयफोन दन तो फोटो काढ चिकन राइस चिकन और लॉलीपॉप कांदा आणि लिंबू आणले मा खायला या म्हणले मा एकदम डीप मध्ये विचार करत असताना आमचे काही तुकडी अर्धी अर्धी पांगलेली आहे. ते म्हणजे एक तुकडी तिकडे लोद्या खाण्यासाठी गेले, दुसरी तुकडी इथं डीप घरण विचार चालू आहे आणि एक तुकडी इथं बसलेली आहे. थोडा लाडू पण स्वरान पामळे रोची आपण लोणी नो जास्त हो मिटलो खेकडो कच्च लहान पच कसले पाणीला नमतो हायचं काय लागली टेस्ट बे ते पाय डोंगरामध्ये व्हिडिओ कॉल तेव्हा त्याला कोठून रेंज येईल काय माहिती. ए पहिले प्लेटला ही पार्टी कुठं हरवली होती. अरे इथं संपलं सगळं. एवढले का नाक नाक सगळं मस्त आहे भाऊ. पहिल्यांदा चाकून बघावला ते कसं नाही. धुनलं बघू ना धुनलं वर्ष आजा पूर्ण कामाला चला हा मिक्स करून ना बड्डे बाय पोरामध्ये बनवलेली भाजी ही खायला पोरांना नंबर 1 लागते. दुसऱ्यांचं माहिती नाही, परंतु आपण बघूया त्यांची रेसिपी कशी आहे. पहिल्यांदा तेल टाकून त्याला गरम होऊ देऊया. दोन्ही बी ग्रेव्ही इथं तयार आहेत. ते टाकून घेऊया. त्याला मिक्स आहे सगळा मसाला मिक्स आहे. ते मसाला तेल मध्ये मिक्स करून घेऊया. बोटी मसाला भोळ जावत अरे आपण बोटी बोटी कोण नाके काय करायची सीधा पर खायचं उकड खायचं उकड नका बोटी आपली माहिती ना चुक अरे हेटा पडरीच बोटी पडत पडत थँक्यू राणी बोटी मागेरीच भाऊ लंगाळे चुक पाण्यात पाणी टाकून घेऊया मध्ये. नक 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 पुन्हा बोटलो अरे वो मारी बोटी नाक देन त्या ते उकड आपण साईडला काढून घेऊया. ते अलग खाणार भाजी क्वालिटी आणि क्वांटिटी भाऊ खाण्यासाठी लक्ष्मी तळावर यावं लागतंय. काय बी करावं यावं लागतंय दूर दूर. आणि कमी जास्तला भाजीमध्ये पाणी लागू शकते, त्यामुळे आपण पाणी गरम होण्यासाठी वर टाकून घेऊया. लागतंय चित्र रेसिपी बनवून झालेली आहे. आता भात वगैरे ते बनवतील तोपर्यंत आपण काय करूया, स्विमिंग करून घेऊया. पाठीमागं तळ दिसतंय आणि तेव्हा 2-3 बॉईज जात आहेत. जाऊन मार हिम्मत छी बापू उत्तराखंड मध्ये सोनं पोरांनी पण बेट लावले ते म्हणजे चॅलेंज. ते चॅलेंज म्हणजे काय, ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत 3 चक्कर मारायचे नॉनस्टॉप. हे पाय त्यांनी चॅलेंज लावलेली आहे भाई. 3 चक्कर मारले. बापरे भाई एवढा स्टॅमिना. त्या कोपऱ्यापर्यंत 3 वेळेस चक्कर घातली ह्या पोरांनी. हे बघा
दोन चक्र झाल्या हा. इकडून इकडे आलेत हा आता चालू आहे आता तिसरी चक्र चालू आहे आता आम्ही बेसनात देगडीवर मोठा पैलवान आहे बाहुबली कट्टप्पा त्याचं नाव आहे देवाचं नाव हनुमान. ते जात आहे जात. पाणी खोल होत जातं मस्तपैकी पाणी आहे एकदम स्विमिंग टाईप बघा इथं अलग अलग टाईप मध्ये इथं स्विमिंग करताना दिसत आहे भाई. अंडर वॉटर स्विमिंग करण्यामध्ये जास्त टाइम नाही लागतो आणि वाढतो पण. ही त्याची चौथी चक्कर आहे भाई. पाणी आणि लाईट त्यांच्या नादी लागू नये भाऊ. एकदा जर मध्ये अडकलं तर माणूस बाहेर निघतच नाही. आपल्यावर विश्वास असेल तरच काम करावं नाहीतर विषय सोडून द्यावा. गरम करू हा जो 80 मीटरचा फाटा आहे ना ते दोनदा येणं जाणं केलंय म्हणजे सगळं मिळून ना 8-32 320 मीटर झालाय. तकरीबन 1 घंटा पोहून झालाय. आज भरपूर मजा आली. स्विमिंग वगैरे झालेली आहे. बघू आता वरी कट्ट्यावर जाऊन काय नियोजन आहे ते. पाठीमागं पंगत बसलेली आहे. पाण्याचं नियोजन झालेलं आहे. पिका बॉईल वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे. तोड मारायचं बाकी आहे आता. भाजी एकदम मस्त पैकी झालेली आहे भाई. हाते खतकन 4-4 बुटी वार फिकी पहिले सभेनं. आज शेरवा मिक्स बरोबर यांचा पूर्ण शेरवा ऐकन ना त्यांचा. एवढी डाऊन द करो घर 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 आणि लेट सुरुवात आहे फक्त जेवायची. तर सगळे पंगत मध्ये बेसलेले आहेत आणि हे पार्टी काय म्हणते कशी झाली भाजी. हे पार्टी काय म्हणते आपल्या आपल्या कामात येते. विशाल लिंबू किती काढ्या भाईओ जेवा हात ठेवायला जागा नाहीये. बघा 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 कसे झोडायलेत. बघा बघा कसे झोडायलेत. हे बघा हा कांदा बिंदा लिंबून बिंबून ए बाजरीची बाटीन बिटीन आरकन बिरक. आचारी स्पेशल आचारी दनाट चालू आहे. झोडायले ते ऐकून कोणी लिहिते बापू. चावळ खायची अनिल दमेन आहेत आम्ही. दांडी आम जायची भाटा काढणार गडबड आता करत सीजापर बाटी कांदा भाजी चावल बोटी सब पुरस वाक कर तसे वाक पाण्याला रेवडी माटी दुकानाशी का होतो दमेत येत अनिल. जेवण मस्त झालेलं आहे भाई. जेवण वगैरे मस्त झालेलं आहे पण जेवणामध्ये जड अन्न जर आलं
की आपल्याला रेस्ट लगेच करायचं नाही, थोडं वॉक करायचं आहे. कमीत कमी 500 पाऊल आणि जास्तीत जास्त 1000 पाऊल. कुठे का ना असो, घरी असो, बाहेर असो, हॉटेलमध्ये असो, हॉस्टेलमध्ये असो, डोंगरामध्ये असो, कुठे बी असो, आपल्याला वॉक करायचं आहे. कारण की जे आपण जेवण केलेलं आहे ते सिस्टीम, डायजेस्ट सिस्टीम एकदम खाल्लेलं अन्न पचावं. त्यामुळे ती सायकलमध्ये थोडं लूजपणा आणायला वॉक करायला पाहिजे. आता तकरीबन 5 वाजत आलेले आहेत. ऊन आणखी ह्या साईडने तळकत आहे. वातावरण पण थोडं मस्त मीडियम हवा आणि शांत असं आहे. चौकडून एकदम पशुपक्ष्याचा बिलबिलाट मस्तपैकी असा वातावरण आणि चारीकडे पाणी वगैरे. भाई असं वाटायलंय की हा निसर्गरम्य वातावरण आपल्याला इथून पुढे कधी पाहायला भेटलं बी नाही आणि पूर्ण आपण फायदा घ्यायला पाहिजे, जे की आम्ही घेतोय. खूपच मजा आलं. एवढे मित्र आणि एवढे भावंडे एकत्र आले आणि आम्ही सगळं एन्जॉय केला. ही मजा नंतर कधी भेटावं आम्ही सांगू शकत नाही, परंतु गेलेला वेळ हे कधी विकत पण घेता येत नाही. पण हे कमीत कमी आठवणी तरी आहे. तर तुम्ही आमच्यासोबत राहिलात, आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. तर चला मग. अमित भैयाची पोझिशन इथं कशी आहे? बटुकरामध्ये जागा पण नाही आहे. 3x4चा 3x4चा रूम आहे इथं. जागा एवढीशी पण मोकळी नाही आहे. हो का, मी घासावर वॉक करतोय. घासावर वॉक करायचे अनेक फायदे आहेत. पाणी एकदम शांत असं झालेलं आहे. सूर्य आणखी बी तिथं चमकत आहे. ते डायरेक्ट रिप्लेशन डायरेक्ट पाण्यामध्ये होतं आणि ते पाणी आपल्याकडे रिप्लेस होतं. ढगाळ वातावरण एकदम ढगाळ झालेलं आहे एकदम. मग निसर्गरम्य वातावरणाचा आपण लाभ घेऊया आणि तुमच्या मनामधल्या गोष्टी आणि माझ्या मनामधल्या गोष्टी एकमेकांना शेअर. आमच्या वस्तीची निशाणी फक्त एकच आहे, ती टाकी. ती टाकी म्हणजे आमची वस्ती. त्या वस्तीपासून आम्ही किती लांब आहेत तुम्ही विचार पण करू शकत नाही. भाई ह्या ग्रुपमध्ये काय चाललंय? असं सुरुवातीला आला होता तेव्हा सावली इथं होती बघा, आता ती सावली बघा कुठपर्यंत गेलेली. भाई आपण खाल्लेले हे पत्रवाळे ना, हे कोणी बी खाऊ शकतात. जसे की ॲनिमल्स आहेत, पाळीव प्राणी आहेत, हे कोणी खाऊ शकतं आणि त्यांना दिक्कत होऊ शकते. त्याच्यामुळं आपण ह्याला जाळून टाकलेलं बरं राहील. कारण की वेस्ट अँड थ्रो हे कुठं न टाकता आपण ह्याचा 100% 0 कचरा म्हणून ह्याचा वापर केला पाहिजे, जाळला पाहिजे. बरं स्पायडरने बघा कसं भारी घर बांधलेलं आहे इथं ह्या झाडावर. वा, ताण खूप लागली होती. मी पाणी घेण्यासाठी इथं आलो होतो तर मला एवढे पहाड सापडले. घर आणली होती भाई, घागर तर अर्धीच नेलं कारण की एवढे पोरं पण नाहीत आणि पाणी भरून नेऊन काय करायचंय. ते काय स्लिप झालेत माझे आणि हो का मी पडलोय. हे हो का घागर इथं, हे तर म्हणजे सीताफळ पाय कोणते फुटलं नाही बघा, हे फुटले. हे एक शोपर शूज इथं स्लिप झालंय आणि मी शोपर शूज स्लिप होतात मी तर सुरुवातीलाच म्हणलं होतं, पण करायची काय गरज नाही. फक्त एक घागर पाणी आणा. हा बघा खरचटलंय, एवढं खरचटलंय. पाठीवर पण असेल ते बघू नंतर. फार काही खरचटलं किंवा काही जर रक्त वगैरे निघालं ना तर घावकाडी आणि काँग्रेस अति महत्त्वाचं ठरलं जातं, ते आपण शोधतात. घावकाडी नेमका आता शोधावं कसं? हां हे पाय, त्याच्यावर असं पिवळं फुलं असतं आणि त्याच्या खाली हे त्याचे पानं वगैरे असतात. हे सगळं पानं वगैरे घ्यायचे आणि ह्याला आग होते, परंतु ही जखम ह्याला लावायचं असं. संध्याकाळचे 6 वाजत आलेले आहेत. ऊनचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. थंड मोसम होत आहे. पार्टी अजूनही तिथं बसले, त्यांना वेळ आहे. ही पार्टी निघाली समोर आणि मी आहे सेंटरमध्ये. तर आता थेट डोंगर चढायचे, थेट तिथपर्यंत कोपाटी लागते सगळी. भाई डोंगरामध्ये निश्चित एक जागा नसती की डोंगरामधून हे एक रोड आहे. नाही भाई, जिथून आपल्याला सोपी वाटली ते रस्ता डायरेक्ट आपण प्रवास केला. हां भाई इथपर्यंत. ते पाय अमित भैया कुठपर्यंत गेले, टोकापर्यंत.
हा मस्तपैकी असा यादगार राहीन असा तो व्ह्यू. चा दर्शन नंतर कधी होईल काय सांगता येत नाही. तोपर्यंत व्ह्यूला टाटा बाय बाय म्हणूया आणि पुढं चलूया. लय थकलो. हो डोंगर चढायला सगळी वाट लागून जाते. डोंगर चढणं सोपी गोष्ट नाही आहे. लय मुश्किल काम आहे भाई. कसं तरी वाटत होतं की हालत जरा चालल्यासारखी झालेली आहे, पण आणखी भारी शरीर झालं आहे. असं वाटायला की आता इथंच रेस्ट करावा. एक व्ह्यू दिसला मला, ते बैल आहे आणि त्याच्या पलीकडे सूर्य आहे. त्या व्ह्यूला आणखी आपण भारी बनवूया. बघा आता कसला भारी बनवतो. बाई एक गंमत झाली. ते अमित भैया ते पुढं आले होते, त्यांना वाटलं मी पाठीमागं पडलो काय. मी आलो दुसऱ्या मार्गाने, ते मला दिसत नव्हते म्हणून, आणि ते मला पाठीमागं शोधतोय की माझ्या किती लांब राहिले. मी त्यांना झूम करतो. ते पाय ते तिघं जण ते. रिअल सांगू का, आम्ही दुपारच्या आधी गेला होतात आणि आम्हाला वापस यायला दिवस मावळला. बघा चंद्र कुठे दिसतंय का? चंद्र माझ्या पाठीमागं कुठं, हे पाय हां दिसला ना. ते छोटं सगळे माणसं शेळ्या बैल वगैरे सगळे ह्या वेळेला घरी आणतात, कारण की दिवस मावळण्याचा हा टाईम. मला यायला थोडं उशीर झालं, पण मजा खूप आली, कारण की हे दिवस बार येत नसते ना, त्यामुळे थोडं वेळ पण लावला आणि निवांत आला. त्यात काही शंका नाही आहे. डोंगरामधून मला एकट्याला माझे हातपाय आणि माझं शरीर आणि माझी बॉडी घेऊन मला एकट्याला चलता येत नव्हतं. तर ह्या आजीनं डोंगरामधून लकड्या आणल्या. किती कमालाची गोष्ट आहे. त्यांचं वय काय आणि माझं वय काय. मी तर लाकूड आणायला पाहिजे ना. हे सगळेजण आम्ही आलात, पण सूरज भाई चाललाय भाई, जास्तच झालं वाटतं. मन क्या देखो तुम हमारे, इसलिए मैं भट्टा लाने जा रहा हूँ. भट्टा लाने जा रहे हैं. क्या भाई ये देखो भाई, भट्टा लाने जा रहे हैं हाथ में टमरेल लेके. पड़ता है घर के आगे. आणि ते पाय ते दोन मुली हसायला किती मजा करतात ते. आणि दिवस मावळलाय एकदम मस्त. सगळे माणसं आपल्या आपल्या घरी आलेत. बैल बिल सगळे आपल्या आपल्या घरामध्ये झोपी गेलेत, आणि आम्ही पण जातो आमच्या घरी. पाणी घेण्यासाठी 3 किलोमीटर एका रुई गावामध्ये आला होता. इथलं पाणी हा खूप गोड आणि गार आहे, त्यामुळे ह्या पाणी घेतल्यावर 20 रुपये, जारमध्ये घेतल्यावर 20 रुपये. कंप्लीट रात्रीचे 10 वाजले होते आणि मी शाळेमध्ये झोपी गेलो. टाटा बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. गुड नाईटची ही वेळ एकदम अतिशय महत्वाची आहे. काय तर सगळे भाई बिबजी जे खेळायचे ते उद्या खेळा, कारण की झोप भेटली नाही तर दिवस हा खूप बोर जातो आणि एकदम चिडचिडा पण होतो. तर गुड नाईट, टाटा बाय बाय, टेक केअर.